कृष्णाकाठचं बालपण, चंद्रभागेच्या तीरावर अनेक गुरुवर्यांबरोबर राहिल्यानं आलेलं नेणतेपण आणि सीनेकाठी केलेलं दीर्घ काळाचं अध्यापन यातनं प्राचार्य डॉक्टर मधुसूदन नागेश बोपर्डीकर यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळत गेली. ध्यानी मनी आणि चिंतनीही सरस्वतीची उपासना केलेल्या बोपर्डीकर सरांनी स्वतःतला विद्यार्थी कायम ठेवला. त्यातून साहित्याबरोबरच त्यांनी संगीतातही उच्चस्थान गाठलं. अध्यात्म केवळ प्रवचनात न ठेवता त्यांनी ते शीतल चांदण्याप्रमाणे आपल्यात रुजवलं आणि नव्या दमाच्या शिष्यांनाही अमर्याद दिलं. 100वर पुस्तकं, डझनभर संस्थांचं पालकत्व, 7 समुद्रपार पोहोचलेले शिष्य असं वैभव म्हणजे सरांची खरी ओळख. हे सारं जमवताना स्वतःची संगीत साधनाही त्यांनी नंदादीपासारखी कायम तेवती ठेवली. दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या वाईमध्ये 13 जुलै 1934 रोजी जन्मलेल्या सरांनी आजोबा, वडील, भाऊ अशा घरातल्या सर्वांनी जपलेला संगीताचा वारसा आयुष्यभर जोपासला. परिश्रमानं त्यात प्रावीण्य मिळवलं. नित्य वाहत्या कृष्णेच्या शुद्धतेचा, संस्कृती वाहती ठेवण्याचा वसाही त्यांनी एखाद्या व्रतासारखा सांभाळला. शालेय शिक्षण झाल्यानंतर सर बहिणीला सोडायला नगरला आले. दत्तात्रय गंगाधर कोपरकर यांच्यामुळे त्यांचं शिक्षण नगरमध्ये सुरू झालं. त्यांना गणितात 100% मार्क होते. अहमदनगर महाविद्यालयात त्यांनी 6 वर्षे 1954 ते 1960 या कालावधीत शिक्षण घेतलं. वेदांत, संस्कृत अशा विषयांसह त्यांनी MA केलं. विद्यापीठात प्रथम आले. संगीताचे संस्कार लहानपणीच झाल्यानं त्यांनी शाळा महाविद्यालयीन जीवनात त्यांचा कलाविष्कार घडवला. 4थीत असताना त्यांनी नाटकांना चाली दिल्या, कीर्तनाला साथ केली. शाळेत असताना ते बासरी वाजवायचे, जलतरंग वाजवायचे. वाईतल्या कृष्णामाई महोत्सवाच्या निमित्तानं होणाऱ्या सांगीतिक सांस्कृतिक उपक्रमांमुळेही त्यांच्यावरचे संस्कार दृढ झाले. नंतर नगरमध्ये ते संगीताचं शास्त्रही शिकले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार पदवी मिळवली. संवादिनीत ते देशात पहिले आले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर सर रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर महाविद्यालयात लेक्चरर म्हणून रुजू झाले. तिथं त्यांनी नोकरीबरोबरच अर्धमागधी, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पाली आदींचं शिक्षण घेतलं. रोज पांडुरंगाचं दर्शन, दत्तोपंत मंगळवेढेकर, सोनोपंत दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर आदींसह सहवास त्यांना लाभला. सोनोपंतांबरोबर ते रोज प्रदक्षिणा घालत. ज्ञानेश्वरी व इतर धर्मग्रंथांची गोडी पंढरपूरच्या वास्तव्यात त्यांना लागली. त्यानंतर वर्षभरानं ते पुन्हा नगरला आले. वर्षभर अहमदनगर महाविद्यालयात अध्यापन केलं आणि नंतर हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी 9 वर्ष अध्यापन केल्यानंतर पुढे ते प्राचार्य झाले. ही जबाबदारी त्यांनी निवृत्तीपर्यंत 12 वर्षे सांभाळली. या काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेबरोबर इतर स्पर्धा परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना सातत्यानं प्रोत्साहन दिलं. अगस्ती ऋषींच्या आख्यायिका या विषयावर त्यांनी PhD साठी संशोधन केले. त्यासाठी ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये जात. अगस्त्य लिजेंड, अ हिस्टॉरिकल अँड कल्चरल स्टडी या शीर्षकाखाली त्यांचा प्रबंध त्यांनी 1973 मध्ये लिहिला. सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर मेहेंदळे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. पंजाब आणि अमेरिकेत त्यांचा प्रबंध परीक्षणासाठी पाठवण्यात आला होता. माझा प्रबंध विमानाने अमेरिकेत गेला होता अशी आठवण ते सांगत. प्राचार्यपदाच्या प्रशासकीय जबाबदारीबरोबरच त्यांनी लेखन आणि संशोधनात खंड पडू दिला नाही. सनातन धर्म सभेच्या पोथ्यांची सूची त्यांनी तयार केली. केवळ देशातच नव्हे तर जर्मनीपर्यंत ती पोहोचली. आर्गॉनपटू, विख्यात विद्वान, साहित्यिक, संशोधक, महर्षी अगस्त्यांचे अभ्यासक, संस्थात्मक धुरीण, पेमराज सारडाचे माजी प्राचार्य, नगरभूषण प्राचार्य डॉक्टर मना बोपर्डीकर यांची उणीव भरून काढण्यासाठी त्यांचे कार्य पायीक होऊन पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. सर आपल्या सर्वांसाठी साहित्य, संगीत, कला या रूपाने शाश्वत ठेवा ठेवून गेले आहेत. सरांचे लेखन तर अफाट आहे. गुरुकोश, दासरक्षा, मधुसंचय अशी किती किती नावे सांगावीत. सरांना पुरस्कारही असंख्य मिळाले. त्यांची अभ्यासिका तर अशा पुरस्कारांनी आणि पुस्तकांनी, ग्रंथांनी भरून गेली आहे. बोपर्डीकर सरांच्यामुळे
धुळ्याच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिरातर्फे श्री समर्थांच्या हस्ताक्षरातील वाल्मिकी रामायणाची संशोधनपर प्रत करण्याचा मोठा प्रकल्प सुरू आहे. त्यामध्ये वाल्मिकी रामायणाचा मराठी भावानुवाद करण्याचे भाग्य मला सरांच्यामुळेच लाभले. फक्त एवढेच आज म्हणावेसे वाटते. संवादिनी आज मूक झाली, संस्कृत भाषा अधोवदन बैसली, पाली अर्धमागधी अश्रू ढाळती, कारण आज त्यांचे एक लेकरू गेले देवा घरी. त्यांच्या स्वर्गधरेची मोहक कन्या या सांगीतिकांच्या संग्रहास शासनाचे अनुदान मिळाले. काव्यसंग्रह, ललितबंध यांबरोबरच त्यांनी खिडक्या, गीतगोविंद, अमृतानुभव, ज्ञानेश्वरीवर भाष्य करणारी पुस्तकं लिहिली. गीतेच्या बाबतीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यात तालासुरात गाता येईल अशी सामगीता, प्रसाद गीता, संक्षेप गीता, ज्ञानोबा ते विनोबा या गीतेवरील पुस्तकात त्यांनी एका श्लोकांचे 9 अनुवाद दिले. त्यात त्यांचा स्वतःचा अनुवादही होता. ओवी आजची म्हणजे नव्या पिढीतल्या वाचकांसाठी लिहिलेला ग्राफिटीसारखे प्रयोग होता. नव्या जुन्या पिढीला रुचेल असे प्रयोग त्यांनी आवर्जून केले. त्यांच्यावर पुलंचा, आचार्य अत्रेंचा प्रभाव होता. तो अनेक सादरीकरणातून दिसायचा. पुलंच्या सांगीतिक कर्तृत्वावर ते कार्यक्रम सादर करायचे. त्यात पुलंनी संगीत दिलेले, त्यांना आवडणारी अशी गाणी, त्यांचं संगीताबद्दलचं चिंतन असायचं. सरांना त्यांच्या पत्नी कुमुदिनी यांनीही चांगली साथ दिली. त्या स्वतः संगीताच्या जाणकार असल्याने दोघांनी एकमेकांना प्रोत्साहन दिले. सरांनी बंदिशी तयार केल्या, भजनात सुलभता आणली. अशा वेळी त्यांना कुमुदिनी मॅडमची साथ असायची. सांगीतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर मधुसूदन भोपडेकरांना गेली 60 वर्षे नगरकर ओळखतात. सर्वांना अनेक विषयात मार्गदर्शन, प्रोत्साहन देण्यात ते सदैव तत्पर होते. आमच्या विवाहाच्या 58 वर्षात अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले, परंतु दोघांच्या प्रयत्नानंतर त्यावर मात करून आम्ही ते संकटे झेलली. मी विवाह झाला तेव्हा फक्त मॅट्रिक होते, परंतु मला संगीत आणि संस्कृत या 2 विषयात शिकण्याची खूप आवड होती आणि ही आवड डॉक्टर भोपडेकरांनी जोपासली. संस्कृतमध्ये MA, संगीतात संगीत विशारद या पदव्या मिळवण्यात त्यांचं मला बहुमोल मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीत व भजन यामध्ये क्लास चालवण्यास त्यांनी मला उद्युक्त केले. गेली 35 वर्ष मी नगरमध्ये केवळ त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने ते कार्य करू शकते. त्यांना उत्साहाचे कारण जे म्हटले तरी हरकत नाही. सतत नाविन्याची ओढ, चिंतन, मनन यामधून सुमारे 50 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. आध्यात्मिक, ललित, काव्य, स्फुटलेख असे विविध प्रकारचे विपुल लेखन केले. अनेक संस्था स्थापन केल्या, अनेक कार्यक्रम त्या निमित्ताने केले. इतरांना सतत कार्यक्रमांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम ठरवणे, त्याचा आराखडा तयार करणे आणि तो यशस्वीपणे करून दाखवणे हा तर त्यांचा खूप आवडीचा विषय होता. अनेक नामवंत विद्यार्थी घडवले. माझ्या सासरच्या आणि माहेरच्या सर्व नातलगांमध्ये त्यांच्या विद्वत्तेमुळे, शांत स्वभावामुळे त्यांना मानाचे स्थान होते. सर्वजण त्यांचे अतिशय कौतुक आणि अभिमानाने सगळ्यांना त्यांचा परिचय करून देत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या डॉक्टर भोपडेकरांना त्याबद्दल कधीही अहंकार नव्हता. हार्मोनियम, ऑर्गन, तबला, दिलरुबा इत्यादी अनेक वाद्य वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक दिग्गज कलाकारांना नगरमध्ये आणि परगावीसुद्धा हार्मोनियमची साथ त्यांनी केलेली आहे. अनेक नाटकांना ऑर्गनची साथ केली. या सांगीतिक प्रवासात राष्ट्रपती पुरस्कार आणि अगणित मोठे पुरस्कार मिळालेले त्यांचे घनिष्ठ मित्र डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि साथ संगत त्यांना आयुष्यभर मिळाली. पंडित रघुनाथ केसकर सर यांचेही सतत त्यांना मार्गदर्शन मिळाले. या 3 करांनी नगरच्या सांगीतिक क्षेत्राची उंची वाढवली. आमचे कौटुंबिक जीवनसुद्धा अतिशय आनंदाचे आणि समाधानपूर्वक आहे. परमपूज्य क्षीरसागर महाराज, पूर्णवाद वर्धिष्णू विष्णू महाराज पारनायक, स्वामी सर्वानंद इत्यादी थोर संतांचे आशीर्वाद
आम्हा कुटुंबियांना लाभले आहेत. आमचे सहजीवन अतिशय आनंदात आणि समाधानात गेले. अनेक आठवणी मनात दाटून येतात. फक्त एकच समाधान म्हणजे त्यांनी त्यांचे जीवन त्यांच्या मनाप्रमाणे कृतार्थपणे जगले. सगळ्या आवडींना त्यांच्या ज्या काय कला होत्या सगळ्यांना खतपाणी घातलं, अपार कष्ट केले आणि ते समृद्ध केले. शेवटी एवढेच म्हणेन की मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही उक्ती त्यांनी खरी करून दाखवली. 25 वर्षापूर्वी मी या घरात आले. वैशाली आमची लेक अशीच कायम ओळख आणि त्याचा हक्क आणि प्रेमही आईबाबांनी मला दिले. अत्यंत उत्साही, सतत बाबांच्या मनात नवीन नवीन कल्पना, त्यांच्या जगण्यात एक वेगळीच उर्मी आम्हा सगळ्यांना जाणवायची. कोपरकर आजोबांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांना मी कधीच रागावलेलं, चिडलेलं पाहिलं नाही. बाबा, तुम्हाला कधी राग येत नाही का हो, असं मी काय त्यांना विचारायचे. आणि त्यांनी एक मजेशीर पण अत्यंत महत्त्वाचा असा सल्लाही मला दिला आणि मला माझ्या आयुष्यात तो कायम उपयोगी पडला. बाबा म्हणायचे, एखाद्याचा राग आला ना की मनात एकच वाक्य बोलायचं, मी हे जे रागवतोय हे खोटं आहे, तेवढ्या पुरतंच आहे. म्हणजे आपलं स्वतःचं बीपीही वाढत नाही आणि आपण आतून शांत राहतो. बाबांच्या वागण्यातली ही सहजता, सात्विकता जगण्याला एक वेगळी झळाळी आणि आनंद देऊन गेली. सगळ्यांनी संगीताचा आस्वाद घ्यावा, त्यातील परमोच्च सुख अनुभवावे यासाठी ते खूप खटपट करायचे. निवृत्तीनंतरचा प्रत्येक क्षण त्यांनी त्यांच्या अनेक वेगवेगळ्या छंदांसाठी वापरला. घरात सुद्धा ते एकही मिनिट वाया जाऊ द्यायचे नाही. सतत वेगवेगळ्या विषयांवरचं लिखाण सतत चालूच असायचं. अगदी जेवण खाणंही विसरून जायचे बाबा. माननीय मोदींच्या कवितांचे संस्कृत आणि मराठीतले रूपांतर त्यांनी 83व्या वर्षानंतर लिहायला घेतलं आणि खूप लवकर त्यांनी ते पूर्णही केलं. त्याचं प्रकाशन हाही त्यांच्या आयुष्यातला एक आनंदाचा प्रसंग. प्रत्येक क्षण कसा सेलिब्रेट करावा हे बाबांकडनं शिकावं. कोणाचंही यश बाबांना खूप आनंद देऊन जायचं. बाबांची कौतुकाची थाप ही कायम ठरलेली. प्रत्येकाची आवड निवड, वाढदिवस त्यांच्या लक्षात असायचा. प्रत्येकाची आवड निवड जोपासायचा हाही त्यांचा एक छंद होता. मोबाईलमधले यूट्यूब, व्हॉट्सॲप हे सुद्धा त्यांनी इतकं छान आत्मसात केलं आणि एखाद्या तरुण मुलाला लाजवेल इतकं छान ते त्याचा वापरही करायचा. कायम किशोरी आमोणकर हे त्यांना आवडणाऱ्या अनेक गायकांचं, त्याच्यानंतर प्रवचनांचं सतत त्याच्यावर ऐकत राहायचे. बाबा आमच्यात नाही हे सत्य स्वीकारणं आम्हा सगळ्यांना खूप जड जात आहे. त्यांच्या रूपाने, त्यांच्या आठवणीच्या रूपाने चैतन्याचा झरा जो सतत घरात वाहतो आहे तो असाच वाहत राहणार आहे. आत्याकडे रोज जाणं येणं असायचं. भोपर्डीकरांना आम्ही घरात सगळेजण बाळासाहेब म्हणायचो. अत्यंत शांत, संयमी आणि व्यासंगी. माझा संगीतामुळे त्यांच्याशी जास्त संवाद असायचा. औरंगाबाद येथे ओंकार संगीत विद्यालयाची स्थापना करून अनेक शिष्य घडवण्याचं काम मी चालू केलेलं होतं. माझ्या या कार्यात बाळासाहेबांचा खूपच मोठा वाटा आहे. माझ्याबरोबर अनेक कार्यक्रमात त्यांनी हार्मोनियमची साथ केलेली आहे. जीवनाचा खरा आनंद ते घेत असत. गाण्याची, खाण्याची, दागिन्यांची, कपड्यांची खूपच हौस त्यांना होती. सरांनी मैफिलीत अनेक ज्येष्ठ गायकांना व संगीत नाटकात अभिनेत्यांना साथ केली. पारनेरकर महाराजांचा पूर्ण वाद समोर ठेवून त्यासही रागात बांधले.
दोघांनी अनेक शिष्यांना मार्गदर्शन केलं. त्यातील अनेक जण देश विदेशात संगीत पोहोचवत आहेत. मना बोपर्डीकर, ज्यांनी अहमदनगरमधल्या सर्वांच्या मनावर राज्य केलं ते मना बोपर्डीकर. ज्यांनी हारणं जिंकणं पास नापास याच्या पलीकडे जाऊन जीवनाकडे पाहायला शिकवलं ते मना बोपर्डीकर सर. विशेष म्हणजे सरांचं जगणं म्हणजे एका हारातल्या दोऱ्यासारखं होतं. ज्यांनी सर्वांना गुंफून ठेवलं एका दोऱ्यामध्ये, जो दोरा दिसणार नाही कधीच, आणि असं दोऱ्या होण्याची त्यांनी दृष्टी आम्हाला दिली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची वाटते, प्रोत्साहन ही अशी गोष्ट आहे ना की ज्याने सामान्य माणूस पण असामान्य काम करून जातो. आणि हेच कर्तृत्व सरांमध्ये होतं, ज्यांनी सामान्य माणसाला असामान्यतेची जाणीव करून दिली. बोपर्डीकर सरांचं आठवण करू तेवढी कमी आहे. आज देहाने जरी ते नसले तरी आम्ही सर्व त्यांचंच कार्य पुढे नेत आहोत. मी त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि त्यांच्या एकूण जीवन प्रणालीला शतशत वंदन करतो आणि त्यांचं कार्य पुढे नेण्याचा मी एक वसा घेतलेला आहे. आणि आयुष्यभर ते आमच्या बरोबर विचारांनी आणि अर्थातच आचाराने असतील याची मला खात्री आहे. कायम स्वरानंदात रमणारे सच्चे स्वरसाधक, सच्चा कलाकार म्हणजे माननीय डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर सर. आमच्या खरवंडीकर कुटुंबाशी त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. मला कायम ते आपली कन्याच मानत आले. लग्न झाल्यापासून गेल्या 20 वर्षात त्यांनी मला जो जिव्हाळा, प्रेम, प्रोत्साहन दिले, भरभरून आशीर्वाद दिले, ते मी कधीच विसरू शकणार नाही. संगीत, नाटक आणि नाट्यसंगीत हा तर त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. आणि मी जेव्हा संगीत नाटकामध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केली तेव्हा पहिलं कौतुक हे आमच्या काकांनीच माझं भरभरून केलं होतं. ते सुद्धा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. खरं तर ते आज आपल्यात नाहीत यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. परंतु इथे भूतलावर सजणाऱ्या त्यांच्या ऑर्गन वादनाच्या मैफली आता देवाज्ञेनुसार ईश्वर दरबारीच असतील, त्यासाठीच स्वर्गातील स्वरानंदाच्या परमोच्च शिखरावरती आता आनंद मिळवत असतील. डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर यांच्या नावामागे खरं तर स्वर्गीय हा शब्द लावायला अजूनही मन काही धजावत नाही. त्यांचा आणि आमच्या घराचा गेले 60 ते 65 वर्ष अतिशय घनिष्ठ असा ऋणानुबंध आहे. माझ्या आयुष्यातलं सर्वप्रथम पारितोषिक बक्षीस मला त्यांच्या नाटकामध्ये बालगीत सादर करण्याबद्दल मिळालं होतं. बोपर्डीकर काकांनी जे रियाज मंच हे एक सांगीतिक चळवळ सुरू केली होती नवोदित कलाकारांसाठी, ती आम्ही अशीच नेटाने पुढे चालवू असं मी सर्व नगरच्या संगीत क्षेत्राच्या वतीने आश्वासन देतो. आणि काकांचं एक मुख्य वैशिष्ट्य असं होतं की ते लहानात लहान अशा कलाकाराबरोबर देखील साथ संगतीला बसायचे. त्यांना कोणताही कमीपणा वाटायचा नाही आणि ते सर्वांचं अत्यंत भरभरून असं कौतुक करत असत. तर हे त्यांचं मुख्य वैशिष्ट्य होतं. आता त्यांच्याविषयी एखाद्या मिनिटामध्ये सांगणं ही गोष्ट खरंच कठीण आहे. इतकं त्यांचं सांगीतिक आणि संस्कृतचं कार्य मोठं आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यात बोपर्डीकर सर अधिक रमले. ज्ञानेश्वरीच्या 770 ओव्या निवडून त्या त्यांनी आकाशवाणीवर सादर केल्या. सतत 2 वर्षे ओवी ज्ञानेशाची हा कार्यक्रम प्रसारित झाला. अमृतानुभवावरील प्रवचने त्यांनी नगर आकाशवाणीवर सादर केली. नंतर वाईतही 6 दिवस त्यावर प्रवचने दिली. केवळ अध्यात्माच्या दृष्टीने ते विचार करीत नसत, तर चांगदेव 65मध्ये विज्ञान आहे, क्वांटम थिअरी आहे असं प्रतिपादन ते करीत. ज्ञानेश्वरीतला लढीवाळपणा त्यांना आवडायचा. संस्कृतचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या गुंजा रवहा या त्रैमासिकाची, त्याचप्रमाणे संस्कृत संवर्धनम या नियतकालिकाच्या संपादनातही त्यांनी मोठी कामगिरी केली. काही वर्षांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
आँख आ धन्य छे या मूळ गुजराती संग्रहातील 67 कवितांचा संस्कृत अनुवाद नयने इमे धन्य रे या नावाने केला. देशाचे पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांच्यासाठी बोपर्डीकर सरांनी स्वागतगीत लिहिलं होतं. त्यांनीच ते सादर केलं. त्याबाबत देशमुखांनी त्यांचं जाहीर सभेत कौतुकही केलं होतं. तेव्हापासून थोरा मोठ्यांची त्यांना शाबासकी मिळत गेली. रसिकांनीही त्यांच्यावर प्रेमाचा कौतुकाचा वर्षाव केला. स्वरानंद भूषण, स्वरानंद रत्न, अहमदनगर भूषण तसेच महाराष्ट्र शासनाचा मानाचा कालिदास संस्कृत साधना पुरस्कार त्यांना लाभला. अमृतानुभव म्हणजे ज्ञानदेवांनी म्हटलंय की जग चैतन्य चिदविलास आहे, जग खोटे नाही, जगदपि सत्यम. तिथं अंधार नाही, अज्ञान नाही, अविद्या नाही यावर सरांचा विश्वास होता. तो त्यांनी जसा प्रवचनाच्या माध्यमातून वाईच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवला तसा आकाशवाणीच्या माध्यमातून नगरकरांना दिला आणि विद्यार्थ्यांपर्यंतही नेला, स्वतःच्या ठाईही रुजवला. अहमदनगरमधील ज्येष्ठ संगीतज्ञ, संस्कृत पंडित, आध्यात्मिक विचारवंत, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ, उत्कृष्ट हार्मोनियम वादक असे बहुआयामी व्यक्तिमत्व स्वर्गीय डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर सर यांच्या चिरस्मृतींना विनम्र अभिवादन. अहमदनगरमध्ये जवळजवळ 16 वर्षांपासून मला बोपर्डीकर सरांचा सहवास लाभलेला आहे. संगीत क्षेत्रातील सर्व कलावंतांची म्हणजे अगदी नवोदित कलाकारांपासून ते ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्वांचीच ते खूप कदर करायचे, सन्मान करायचे. आपल्या स्वरानंद संगीत संस्था व रियाज मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिले, विविध पुरस्कारांनी सन्मानित करून त्यांना सदैव प्रोत्साहन दिले. मी माझं भाग्य समजतो की सरांनी मला व माझ्या दोन्ही कन्या नंदिनी व अंजलीला आपल्या संस्थेचा स्वरानंद श्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत, राहतील. अहमदनगरमधील संगीत क्षेत्राची जडणघडण व विकास यामध्ये सरांचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या संपूर्ण जीवनात संगीत, संस्कृत आणि अध्यात्माचा त्यांनी सदैव आनंद घेतला व इतरांनाही दिला. अशा महान व्यक्तिमत्वास कोटी कोटी प्रणाम. विद्वत शिरोमणी डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर सर म्हणजे अहमदनगर शहराच्या सांस्कृतिक परिघाचा केंद्रबिंदू. साहित्य, संगीत, कला, भाषा या विषयांमधला त्यांचा गाढा अभ्यास हा थक्क करणारा असा होता. त्यांच्या विद्वत्तेची उंची ही एका जन्मात कोणाला गाठणं अशक्य वाटेल इतकी मोठी होती. परंतु मला असं वाटतं की ते इतक्या मोठ्या मनाचे व्यक्ती होते की त्यांच्यातल्या रसिकतेने त्यांच्यातल्या विद्वानाला कधीच जिंकून घेतलेलं होतं. म्हणून आपल्या विद्वत्तेची प्रौढी किंवा त्याचं इम्प्रेशन लोकांवरती असण्यापेक्षा आपल्या रसिकतेचं गूज लोकांच्या मनात राहिलं पाहिजे ही त्यांची भावना कायम त्यांच्या व्यक्तिमत्वातून पाझरत असे. मी, माझी पत्नी निवेदिता, आमच्या दोघांच्या गायकीवरती त्यांनी मनःपूर्वक प्रेम केलं. माझ्या विभागासाठी आशीर्वादपर त्यांनी जे बोलून ठेवलं आहे त्या शब्दांचे ऋण आमच्यावरती कायम राहतील. मला असं वाटतं 86व्या वर्षी एखाद्या व्यक्तीचं जाणं अकाली वाटावं यातच त्या व्यक्तीचं मोठेपण दडलेलं आहे. शिवशक्तिरूप व्हायचं असेल तर अहम अर्पण करायचा असतो. नादब्रह्माच्या उपासनेतून परब्रह्माकडे जाता येते असं तत्त्वज्ञान पाळणारे बोपर्डीकर सरांचे रविवारी 16 मे 2021 रोजी निधन झाले. ते संगीत संस्कृतात केलेले मोठे काम मागे ठेवून त्यांचे अनेक शिष्य, त्यांच्या ध्वनिमुद्रिका आणि त्यांच्या संवादिनी ऑर्गनचे सूर मात्र कानात कायम राहतील. माऊलींनी जिथं ज्ञानेश्वरी सांगितली तोच नगर जिल्हा बोपर्डीकर सरांची कर्मभूमी ठरला. सरांच्या कर्तृत्वाचा परिमळू वाऱ्याच्या झुळकीवर अनेकांपर्यंत पोहोचत राहील. त्यातनं यापुढेही अनेकांना प्रेरणा मिळेल. सर स्वतः चेतना चिंतामणीचे गाव होते. त्यांचा इथला मुक्काम हल्ला असला तरी नव्या गावातही ते आनंदाचं नवं झाड लावतील आणि त्याचाही वेलू गगनावरी जाईल याबद्दल शंका नाही. Thank you.
Thank you.